नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या श्रद्धेबद्दल बोलणार आहोत. संत सावता माळी आणि विठ्ठल यांच्या एका प्रसंगाविषयी. हो, म्हणजे एक अशी गोष्ट जी आपल्याला भक्तीकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. आपल्याकडे जी माहिती आहे ती खूप वर्णनात्मक आहे. तर असं म्हणतात की एकदा विठ्ठल 2 चोरांपासून वाचण्यासाठी पळत होता. हां, कल्पना करा, देव स्वतः पळतोय. आणि पळून पळून थकला आणि सरळ संत सावता माळींच्या मळ्यात शिरला. तिथे सगळा तुळशीचा अभिरभुक्याचा सुगंध दरवळत होता. एकदम शांत पवित्र जागा. आणि तिथे विठ्ठल सावता माळींना म्हणतो, अरे सावता, माझ्या मागे चोर लागलेत रे, मला जरा लपायला जागा दे. आता बघा, प्रत्यक्ष देव मदतीसाठी आलाय. सावता माळींसमोर केवढा मोठा बेच. हो ना, म्हणजे देव समोर आहे, पण त्याला लपवायचं कुठे, हा प्रश्न आहे. आणि हाच सावता माळींच्या विचारांचा मोठेपणा दाखवतो. ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात, अरे देवा, पांडुरंगा, तू तर सगळीकडे आहेस, तुला कसं लपवणार. अगदी मूलभूत प्रश्न विचारला त्यांनी. आकाशाला काय पेटीत बंद करता येतं, किंवा हा जो एवढा मोठा सागर आहे तो काय छोट्या हंड्यात मावणार आहे. म्हणजे तुझं स्वरूपच इतकं विराट आहे की तुला भौतिक जागेत कसं सामावणार. त्रिभुवन तुझ्या पोटात, तुला मी कुठं लपवू. किती सहजपणे त्यांनी हे तत्वज्ञान मांडलं. हा केवळ जागेचा प्रश्न नाहीये, तर देवाच्या स्वरूपाबद्दलच्या त्यांच्या आकलनाचा प्रश्न आहे. आणि मग ते एक अशी जागा सुचवतात जी खरंच कोणी विचारही केली नसेल. कोणती? ते म्हणतात, देवा, एकच जागा आहे माझ्याकडे, माझं हृदय. काय? थेट स्वतःच्या हृदयात. हो, तू माझ्या हृदयात येऊन लप. आणि म्हणतात की त्यांनी विठ्ठलाला स्वतःमध्ये सामावून घेतलं. ही श्रद्धा खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे देव बाहेर नाही, मूर्तीत नाही, देवळात नाही, तर आत, हृदयात. अगदी. ही भक्तीची किती वेगळी आणि किती गहन पातळी आहे. परंपरेत आपण देवळं, मूर्ती यावर भर देतो. बरोबर, पण सावता माळी थेट त्या आंतरिक अनुभवावर, त्या नात्यावर भर देत आहेत. आता गंमत बघा, त्याच वेळी नामदेव आणि ज्ञानदेव विठ्ठलाला शोधत तिथे येतात. ते पण मोठे संत. त्यांना मळ्यात तुळशीचा सुगंध येतो, देवाच्या ओल्या पाऊलखुणा दिसतात जमिनीवर. अच्छा, म्हणजे देवाच्या अस्तित्वाची बाहेरची चिन्ह त्यांना सापडतायत. हो, आणि ते सावता माळींना विचारतात, अरे सावता, आमचा विठ्ठल इकडे आला का, पाहिल्यास का त्याला. आता सावता माळी काय उत्तर देणार. ते अगदी शांतपणे म्हणतात, अहो, मी तर डोळे मिटून नामस्मरणात होतो. देव तर माझ्या हृदयात आहे, त्याला बाहेर कुठे शोधायचा. कमाल आहे. म्हणजे एका बाजूला नामदेव ज्ञानदेव बाहेर देवाचा माग काढतायत, सुगंध पाऊलखुणांवरून, आणि दुसरीकडे सावता माळी, त्यांना पूर्ण खात्री आहे की देव आतच आहे, आंतरिक अनुभूती. किती मोठा फरक आहे दोन दृष्टिकोनांमध्ये. हो ना. दोन्ही मार्ग देवाकडेच जातात म्हणा, पण सावता माळींचा मार्ग किती थेट आहे. मग नामदेव आणि ज्ञानदेव शोधून शोधून थकतात, देवाला हाक मारतात, अरे विठ्ठला कुठे आहेस. आणि मग काय होतं, तेव्हा विठ्ठल स्वतः सावता माळींच्या हृदयातून बोलतो. काय म्हणता, हृदयातून? हो, तो म्हणतो, अरे नामदेवा, ज्ञानदेवा, इकडे आहे मी, या सावत्याच्या हृदयात अडकलोय. अरे बापरे, देव स्वतः सांगतोय की मी भक्ताच्या हृदयात अडकलो आहे. जणू भक्तीच्या प्रेमाने बांधला गेलाय तो. आणि तो पुढे असंही म्हणतो की जसा भुंगा कमळात अडकतो ना, पाकळ्यांच्या आत, तसा मी याच्या हृदयात सामावून गेलोय. म्हणजे यातून विठ्ठलाला काय सांगायचंय की मूर्तीपेक्षा, देवळापेक्षा भक्ताचं प्रेमळ हृदय महत्वाचं आहे. अगदी. तो जणू म्हणतोय की मला फक्त बाहेर शोधू नका. सावता जसा मला फळात, फुलात, त्याच्या कामात, सगळीकडे पाहतो, तसं तुम्ही अनुभवायला शिका. ही फक्त पूजा नाही, ही जगण्याची एक दृष्टी आहे. आणि शेवटी विठ्ठल स्वतः सावता माळींच्या श्रद्धेचं कौतुक करतो. काय म्हणून? तो म्हणतो, सावत्या, तुझी श्रद्धा प्राणापलीकडची आहे, तू धन्य आहेस. देवानंच भक्ताला दिलेलं हे केवढं मोठं प्रमाणपत्र. खरंच, प्राणापलीकडची श्रद्धा, म्हणजे जी केवळ जगण्यापुरती नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाच्याही पलीकडे जाते, जिथे भक्त आणि देव वेगळे उरत नाहीत. तर या गोष्टीतून हेच दिसतं की खरी भक्ती, खरी श्रद्धा ही कुठल्या बाहेरच्या गोष्टींत किंवा कर्मकांडात नाहीये. ती आपल्या आत आहे, आपल्या अंतःकरणातल्या त्या शुद्ध भावनेत आहे, त्या दृष्टीत आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्की मनात येतो की आजच्या जगात आपलं लक्ष सतत बाहेर असतं, आपण सगळं बाहेर शोधतो. मग अशा वेळी सावता माळींचा हा आत पाहण्याचा दृष्टिकोन, स्वतःमध्ये किंवा अगदी साध्या साध्या गोष्टीत देव शोधण्याचा मार्ग आपल्याला काय शिकवतो. खरंय, आपल्या प्रत्येकासाठी प्राणापलीकडची श्रद्धा आज नेमकी कशी असू शकते, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच.